आज आहे रविवार आणि रविवार म्हटलं की नॉनव्हेजचा बेत हा असतोच. मग आज म्हटलं की जरा बिर्याणी बनवावी. खूप दिवस झालं बिर्याणी बनवली नव्हती. तर आज सकाळपासूनच जेव्हा बिर्याणी करायची असते किंवा नॉनव्हेजचं काहीतरी करायचं असतं, तेव्हा सगळेच जण मदतीला येतात. आणि आज बाबांनी चिकन आणून दिलं. मग मम्मीने बिर्याणी करायला घेतली. मग आम्ही मम्मीला थोडे मदत करून दिली. कांदा वगैरे चिरणं, टोमॅटो चिरणं वगैरे अशी छोटी मदत आणि आम्ही चिकन मॅरिनेट करून झालेलं होतं आणि आता फक्त मसाला बनवायचा राहिलेला. तर खूप सारा कांदा, खूप सारा टोमॅटो इथं चिरून घेतला. आणि नॉनव्हेज करायचं म्हटलं की इतके कांदे सोलावे लागतात ना. आणि कांदे एकतर तिखट, डोळ्यातनं पाणी आल्याशिवाय राहिलं नाही. आणि भात असा उकडून घेतला. भात असा सुईसारखा छान असा उकडून घेतला होता. सडसडीत अगदी भात झाला होता. आणि मग बिर्याणीला लेयर द्यायला सुरुवात केली. बिर्याणी करायला चालू केलेलं 12:30 वाजता आणि आमची बिर्याणी टोटली 2:30 वाजता पूर्ण झाली. बिर्याणी करायची म्हणजे की खूप वेळ जातो. लेयर्स लावणं, परत लेयर लावून ती मुरवायला ठेवणं. मुरवायला ठेवण्यापर्यंत कोणालाच दम निघत नाही. सगळेजण नुसते बिर्याणीच्या कडे डोळे लावून बसलेले असतात. 15 मिनिटं पण ठेवू देत नाहीत. आणि वर छान असा कांदा, कोथिंबीर घालून ही बिर्याणी आम्ही लेयरला ठेवली. आणि इथं थोडासाच कोळसा होता, त्यामुळे तेवढाच कोळसा आम्ही वापरला. पण इतका छान फ्लेवर त्या बिर्याणीला आलेला. यासोबत थोडासा रायता देखील केलेला आणि मस्त अशी बिर्याणी सर्व्ह केली. एक नंबर बिर्याणी